नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की तुम्ही रिझल्ट बघितलाच आहे, तर आज आपण फ्लश टँक कसं स्वच्छ करायचं ते बघणार आहोत। तर सगळ्यात प्रथम तुम्ही फ्लश टँक किती घाण झालेला आहे ते बघू शकता। तर हा खूप महिने झालेला आहे, हा स्वच्छ नाही आहे। आणि आज मी तुमच्यासोबत अशी ट्रिक शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्ही 5 मिनिटांमध्ये कितीही घाण झालेला फ्लश टँक स्वच्छ करू शकता। फ्लश टँक स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात प्रथम हा जो कॉक असतो तो तुम्हाला बंद करायचा आहे। म्हणजे यामधनं जे पाणी येणार आहे, जेव्हा फ्लश टँक आपण एम्प्टी करतो, बटन दाबतो, तर तेव्हा ते जे पाणी येतं ते बंद झालं पाहिजे। आता पाणी पूर्ण जे आहे आपण बटन दाबल्यानंतर बाहेर पडलेलं आहे। तर आता तुम्ही त्याची जी आहे अवस्था बघू शकता। पूर्ण जे आहे काळपट झालेलं आहे आणि एक चिकट लेयर झालेली आहे। सगळ्यात प्रथम तुम्हाला हे साफ करत असताना हातामध्ये ग्लोव्ज घालायचे आहेत। हातामध्ये ग्लोव्ज घालणं जे आहे इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर आपण जे सोल्यूशन बनवलेलं आहे ते सोल्यूशन घ्यायचं आहे आणि लिंबू घ्यायचं आहे। तर लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा नाही, तर लिंबावरती या सोल्यूशनची अशी एक लेयर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आणि ही लेयर आता तुमचा जिथे हात जाईल फ्लश टँकमध्ये सगळीकडे या लिंबाच्या फोडीने आपल्याला लावून घ्यायची आहे। आता बऱ्याचदा असं होतं की फ्लश टँक हे क्लीन करण्यासाठी भरपूर लोक हे रात्रभर जे आहे त्यामध्ये सोल्यूशन वगैरे बनवून ठेवून देतात, पण आज मी फक्त 5 मिनिटांमध्ये कसं साफ करू शकता ते सांगणार आहे। जिथे जिथे तुमचा फ्लश टँकमध्ये हात जातो आहे त्या याने जे आहे तुम्हाला हे टाकायचं आहे। जिथे जिथे तुमचा हात पुरत नाही त्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत समोर सांगणारच आहे। पण तुम्ही लिंबू बघू शकता, अगदी लिंबू जे आहे ते काळपट झालेलं आहे, इतकं घाण फ्लश टँक झालेलं आहे। जेव्हा आपण लिंबावरती ही लेयर लावतो तर लिंबाचा रससुद्धा यामध्ये मिक्स होतो आणि अशाच पद्धतीने तुम्ही एक एक फोड घेऊन हे करू शकता। त्याचबरोबर जिथे जिथे तुमचा हात जात नाही आहे किंवा मग लिंब संपले असतील तर डायरेक्टली तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता, पण हे लावत असताना ग्लोव्ज मात्र तुम्हाला घालायचे आहे। आता एक गोष्ट, काही जे काही इथे फ्लश टँक असतं त्याच्यामध्ये कानाकोपऱ्यात हात जात नाही, तर तिथे हे नाही सोल्यूशन लावलं तरी चालेल। आपण त्यासाठी जे आहे वेगळ्या पद्धतीने क्लीन करणार आहोत। आता दुसरी एक गोष्ट, हे फ्लश टँकमध्ये हे जे बटन वगैरे असतात हे सुद्धा याला तुम्ही लावून घेऊ शकता। नंतर पूर्ण पेस्ट लावल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण जिथे जिथे आपला हात पुरला नाही तिथपर्यंत सुद्धा हे सोल्यूशन गेलं पाहिजे। पण पेस्ट लावल्यानंतर तुम्हाला हे 5 मिनिटं तसंच ठेवायचं आहे, मगच यामध्ये पाणी घालायचं आहे। आता अशा पद्धतीची घासणी तुम्ही घेऊ शकता, जास्त खरबड घासणी घ्यायची नाही, नाहीतर त्याला फ्लश टँकला स्क्रॅचेस येऊ शकतात। तर सॉफ्ट घासणीच वापरायची आहे। तर 5 मिनिटं याला टाईम दिल्यानंतर अशा पद्धतीने जिथे जिथे तुमचा हात पुरतो आहे तिथे आधी घासून घ्यायचं आहे आणि मग आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। जेव्हा तुम्ही हे घासता तर अगदी 5 मिनिटांमध्ये हे जे आहे या सॉफ्ट घासणीने अगदी निघायला लागतं। तुम्ही जे आहे व्हिडिओमध्ये बघू शकता। तर हे मॅजिकल सोल्यूशन कसं बनवायचं ते तर मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, पण त्याआधी त्याचा वापर कसा करायचा हेही तुम्हाला सांगणं तेवढंच गरजेचं आहे। टॉयलेट कसं क्लीन करायचं यावरती आपण भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत, तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघू शकता। सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता हे जे फ्लश टँकचं बटन असतं तिथे सुद्धा व्यवस्थित घासणीने घासून घ्यायचं आहे, हे आधीच साफ करायचं। नंतर जेव्हा आपण कॉक चालू करू तर यामधलं पाणी जाईल तर ते व्यवस्थित साफ करता येणार नाही, म्हणून आपल्याला हे आधीच साफ करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही जुना टूथब्रशचा वापरसुद्धा करू शकता, कारण टूथब्रश हा छोटा असल्याकारणाने तो कानाकोपऱ्यामध्ये इझिली जातो। त्याचबरोबर जर डायचा तुमच्याकडे ब्रश असेल, जुना असेल, तर त्याचा वापरसुद्धा करू शकता, किंवा बेसिन घासायचा ब्रश असेल तर त्याचाही वापर करू शकता। पण सगळ्यात सोयीचं घासणी आणि जुना टूथब्रश याचाच वापर
चांगला होतो। आता आपण हे सगळं घासून घेतलेलं आहे, तरी आता आपल्याला यामधलं जे पाणी आहे ते बाहेर काढायचं आहे। त्यासाठी मी हा जो कॉक आहे तो सुरू केला आणि हे टँक जे आहे ती पूर्ण भरून घ्यायची। पूर्ण भरल्यानंतर पुन्हा एकदा घासणीने तुम्हाला जिथे जिथे वाटतंय की निघालं नाही किंवा ब्रशच्या वापराने तुम्हाला हे साफ करून घ्यायचं आहे। नंतर आपण हे जे फ्लश टँक आहे हे पुन्हा खाली करणार आहोत। यामध्ये भरपूर दिवस झाले क्लीन नाही केलं तर घाण साचलेली असते, ती घाण बाहेर निघणं गरजेची आहे। त्यामुळे जोपर्यंत ते फ्लश टँक जे आहे ते व्यवस्थितरित्या त्यामधली घाण जात नाही तोपर्यंत ते फ्लश टँकचं बटन जे आहे ते आपल्याला कंटिन्यू दाबत राहायचं आहे। म्हणजे फ्लश टँक हा फुल भरायचा आहे, नंतर पुन्हा खाली करायचा आहे, नंतर पुन्हा फुल भरायचा आहे, या पद्धतीने। तर आता हे मी पुन्हा थोडंसं घासणीने घासून घेते आहे, कारण याची थोडी जी चिकटपणा आहे तो बाकी आहे। आता हा संपूर्ण मी घासते, तोपर्यंत सोल्युशन कसं बनवायचं ते आपण बघून घेणार आहोत। तर मी यामध्ये किती प्रपोर्शन घातलेलं आहे आणि काय वापरलं आहे ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात प्रथम लागणार आहे बेकिंग सोडा, 2 चमचे बेकिंग सोडा आपल्याला लागणार आहे। एक फ्लश टँक क्लीन करण्यासाठी जेवढं सोल्युशन लागतं तेवढंच मी तुम्हाला सांगते आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हिनेगर। तर व्हिनेगर ऐवजी तुम्ही लिंबाचा रस घेऊ शकता, पण व्हिनेगरने जे आहे ते जास्त छान रिझल्ट मिळतो, त्यामुळे आपण इकडे व्हिनेगर घेणार आहोत। पण आधी मध्ये जे काही पावडर फॉर्ममध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट घालतो आहोत ते घालून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी आपण व्हिनेगर घालणार आहोत। तर आता मी तुम्हाला बेकिंग सोडा घातल्यानंतर एक अजून इन्ग्रेडियंट दाखवते, तो म्हणजे लिंबूसत्व, ज्याला काही इंग्लिशमध्ये सिट्रिक ॲसिड म्हटलं जातं। हे सिट्रिक ॲसिड 2 फॉर्ममध्ये भेटतं, एक पावडर फॉर्ममध्ये असतं आणि एक साखरेसारखं क्रिस्टल टेक्स्चर असतं। तर तुम्हाला जेही मिळालं ते तुम्ही इकडे वापरू शकता। तर माझ्याकडे दोन्हीही आहे, तर मी यामध्ये जे आहे पावडर फॉर्ममधलं सिट्रिक ॲसिड घालते आहे। जेवढं बेकिंग सोडा घेतला आहे तेवढाच आपल्याला सिट्रिक ॲसिड घ्यायचं आहे, म्हणजेच 2 चमचे। बेकिंग सोड्याऐवजी तुम्हाला बेकिंग पावडरचा वापर करायचा नाही। जर बेकिंग सोडा तुमच्याकडे एक्सपायर झालेला असेल तो वापरला तरीही चालेल, क्लिनिंगसाठी त्याचा वापर होऊ शकतो। नंतर घालायचं आहे 1 चमचा मीठ। मीठ इथे जे आहे ते स्टरलायझरचं काम करतं, त्यामुळे मीठ आपल्याला आवर्जून घालायचं आहे। आता हे सगळे जे पावडर इन्ग्रेडियंट आहे यामध्ये आपण अजून एक वस्तू घालणार आहोत, पण ती वस्तू तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, ते म्हणजे वॉशिंग पावडर। वॉशिंग पावडर खरं तर जास्त वापरायला नाही पाहिजे, कारण त्यामधले जे काही गुड बॅक्टेरियाज असतात सेप्टिक टँकमधले ते जे आहे मरून जाण्याची शक्यता असते आणि दुर्गंधी सुटू शकते। पण त्याच्याऐवजी तुम्ही डिशवॉश लिक्विड वापरू शकता। पण आपण हे जे फ्लश टँक आहे ते एकदा साफ करणार आहोत, त्यामुळे थोडंसंच आपण यामध्ये निरमा घातलेला आहे। तुम्ही निरमाऐवजी डिशवॉश लिक्विड घालू शकता, पण एखाद्या वेळेस निरमा वापरला तर काहीच होत नाही। पण नेहमी मात्र तुम्हाला निरमा वापरायचा नाही। नेहमी क्लीन करायचं असेल तर मग तुम्ही डिशवॉश लिक्विड घेतलं तरी चालेल। आता ही पावडर मिक्स करायची। ही पावडर तुम्ही डब्यामध्ये साठवून कधीही क्लीन करण्यासाठी वापरू शकता। तर ही पावडर जी आहे ती तयार झाली आहे, ऑल इन वन आहे। याने तुम्ही जे आहे आपलं टॉयलेटसुद्धा क्लीन करू शकता। तर आता यामध्ये व्हिनेगरने आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। जसं तुम्ही यामध्ये व्हिनेगर घालणार तर सगळं हे जे मिश्रण आहे हे फुलायला लागेल आणि हलकंसं होईल। पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, व्हिनेगर एकदाच जास्त नाही घालायचं, अगदी अर्धा चमचा घालायचं। तुम्हाला वाटलं की नाही याची पेस्ट नाही झाली तर मग पुन्हा अर्धा चमचा घालायचं, एकदाच जास्त जे व्हिनेगर आहे ते घालायचं नाही। व्हिनेगर नसेलच तर मग लिंबाचा रस घेऊ शकता, त्याने याची पेस्ट बनवून घ्यायची। आणि जर तुम्हाला व्हिनेगरही नसेल आणि लिंबाचा रसही घालायचा नसेल तर मग तुम्ही इकडे हार्पिकचा वापर करू शकता। तर आता बघा पेस्ट तयार झालेली आहे। या पेस्टचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिले सांगितलेलं आहे, त्यामुळे ही पेस्ट किंवा हे पावडर तुम्ही तयार करू शकता आणि आयत्या वेळेत त्यामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालू शकता। पण जास्तच घाण झालं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही व्हिनेगरचा वापर करावा, कारण व्हिनेगरने हे क्लीन होण्यास खूप मदत होते। आणि हो, लिंबू सत्वाने सुद्धा हे खूप क्लीन होतं, त्यामुळे लिंबू सत्व आवर्जून घालायचं आहे।
या पद्धतीने हे सोल्युशन वापरून तुम्ही फ्लश टँकच नाही, कमोड असेल, इंडियन टॉयलेट असेल किंवा बाथरूमच्या टाईल्स असतील, सगळं काही क्लीन करू शकता. ऑल इन वन क्लिनिंगसाठी एक पावडर म्हणू शकता किंवा एक मिश्रण तयार झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. तर लिंबाचा रस जास्त निघावा म्हणून अशा पद्धतीने लिंबू चोळून घेतला आणि नंतर वापरला तर लिंबू मधला जो रस आहे तो नेहमी जास्त निघतो. तर लिंबाचा वापर करून तुम्हाला ही पेस्ट अप्लाय करायची आहे. कशी अप्लाय करायची ती आपण आधीच बघितली. तर इकडे मी स्वच्छ हे धुवून घेतलेलं आहे. यामध्ये पूर्ण टँक भरून पुन्हा ती खाली करत स्वच्छ असं पूर्ण क्लीन झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि तुमचं फ्लश टँक कितीही घाण झालेलं असलं तर ते तुम्ही अशाच पद्धतीने क्लीन करू शकता. अगदी 5 मिनिटांमध्ये हे साफ होतं. तुम्हाला रात्रभर ठेवायची गरज नाही. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगू शकता. नंतर जो काही कॉक आहे तो तुम्हाला चालू करायचा आहे आणि आता एकदम स्वच्छ पाणी यायला लागलेलं आहे. नेहमी अशा पद्धतीने महिन्या 2 महिन्यातून तुम्ही हे रिपीट करू शकता. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असणार. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. तर बघा सगळं काही क्लीन झालेलं आहे आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला शेअर करायचं बिलकुल विसरू नका. आता हा फ्लश टँक पूर्ण भरू द्यायचा आहे. नंतर याचं झाकण लावून नेहमी जसा यूज करता तसा करू शकता. अगदी क्लिअर वॉटर याचं येतं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.